रास्ता सुरक्षा अभियान या अंतर्गत आम्ही आज जळगाव शहरामध्ये हेल्मेट जनजागृती रॅली काढण्यात आलेला आहे। ही रॅलीमध्ये माननीय आमदार राजू मामा भोले साहेब आणि सर्व पोलीस अधिकारी, जनते आणि इतर डिपार्टमेंटचे लोक देखील खूप मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता। जळगाव जिल्ह्यामध्ये मागील वर्षात 2024 मध्ये जवळपास 1000 ते 1500 ॲक्सिडेंट झाले होते। त्याच्यापैकी जवळपास 500 लोकांचा फेटल ॲक्सिडेंटमध्ये मौत झाले होते रस्त्याच्या ॲक्सिडेंटमध्ये। आणि ही 500 पैकी 80% म्हणजे जवळपास 400 लोक टू व्हीलरचे रायडर्स होते किंवा पिलियन रायडर होते। आणि एवढ्या मोठ्या संख्येनं जे ॲक्सिडेंट्स आहे पूर्ण महाराष्ट्रभरातले तिसऱ्या किंवा ॲक्सिडेंटमध्ये मौत झालेल्या लोकांची तिसऱ्या किंवा चौथ्या पोझिशनला जळगाव जिल्हा आहे। म्हणून म्हणजे आम्हाला वाटलं जरी ही फेटल ॲक्सिडेंट जरी आपल्याला प्रिव्हेंट करायचं असेल किंवा याचं प्रमाण जरी टक्केवारीमध्ये कमी करायचं असेल, आपल्याला एक हेल्मेट सक्ती किमान जे हायवेवरती करायचं गरज आहे आम्हाला वाटले होते। आम्ही त्याच्या अनुषंगाने मागील 1 महिन्यापासून म्हणजे आम्ही जनजागृती अभियान चालू आहे। आता देखील आम्ही जनजागृती अभियान करतायत, म्हणजे हेल्मेट वापरणं कशासाठी गरज आहे, म्हणजे त्याच्यामध्ये काय काय फायदा होऊ शकता, म्हणजे हेल्मेट वापरलं की जे होणारे अपघातामध्ये 80% आपल्याला जे नुकसान आहे 80% आपल्याला कमी करता येईल। सो असं जे स्टडी सांगतायत, म्हणजे आम्ही काही दिवसात म्हणजे पुढच्या आठवड्यापासून आम्ही कंटिन्युअस आम्ही हेल्मेट सक्तीचं अभियान राबवणार आहे। जे हायवेवरती आपलं ट्रॅफिक डिपार्टमेंट आणि पोलीस स्टेशनचा स्टाफ कारवाई करणार आहे। म्हणजे सर्व जळगाव जिल्ह्याच्या सर्व नागरिकांना हीच आम्ही आवाहन करतो, तुम्ही हेल्मेट तुमच्या स्वतःसाठी वापरावी। आम्ही आता जनजागृती करतायत, काही दिवसांना आम्ही सक्तीनं त्यांच्याकडं फाईन असो किंवा पुढील कायदेशीर कारवाई असो ही सर्व देखील आम्ही करणार आहे। गांधी तीर्थ, निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम। आजच भेट द्या गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव। अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर व्हिजिट करा।